कुठे गेला होता? भाजी आणायला गेलो होतो. भाजी? हा. कुठे भाजी? अगं भाजी आणायला गेलो होतो, पण काय झालं, माझं इतकं डोकं दुखायला लागलं ना, म्हटलं जाऊ दे बाबा, घरी जाऊ पहिले. अच्छा अच्छा, म्हणजे जसं त्या दिवशी पुस्तक घ्यायच्या नावाखाली दिवे लावून आलात तसंच का? अगं काय बोलतेस आई तू? मी सांगते मी खरंच बाजारात गेलो होतो तर. मालती, हे केस उन्हात पांढरे नाही झालेत. तुमची सगळी नाटकं मला चांगली समजतात. आजी नाटकं कसली? अगं नाटक करत नाहीये आई, तिचं खरंच डोकं दुखतंय. आई दाखव बरं. खूप खूप डोकं दुखतंय माझं, ठणकतंय अक्षरशः. दुखणारच का डोकं? आता तारिणी आली ना घरात, तेव्हा सगळ्यांची डोकी, हात, पाय, खांदे सगळं एक एक करून दुखायला लागणार. तारिणीला काम सांगायला काहीतरी कारण पाहिजे ना तुमच्याकडं. घरची कामं करायला घरात असली पाहिजे ना ती. तिला विचार ना कुठे गेली होती, का आम्हालाच विचारणार फक्त? अरे वा, तारिणीला नावं ठेवायची म्हटल्यानंतर डोकं दुखायचं थांबलं वाटतं लगेच. नाही, डोकं दुखतच आहे माझं, अजून भयंकर डोकं दुखतंय. तू बघतीयस ना, तुझ्यामुळे ओरडा बसतोय आम्हाला. सांग ना आईला कुठे गेली होतीस ते. तारिणी, तारिणी अगं काय झालं बाळा? केदारशी भांडण झालं ना तिचं. म्हणजे पुन्हा केदारचं आणि तिचं भांडण झालं असेल म्हणून रडते ना आजी ती. देवी जगत तारिणी, तारिणी सारख्या चांगल्या मुलीच्या नशिबी असं काय लिहिलंयस ग? तिच्या मागचा सगळा त्रास संपू दे. खरंच हा त्रास संपलाच पाहिजे, आणि या त्रासावर ना एकच पर्याय आहे. कोणता? केदार आणि तारिणीचा डिवोर्स. मालती, पुन्हा असं बोललीस ना तर जीभ हसडून हातात देईना, सांगून ठेवते. काय चुकीचं बोललीये मी? एकमेकांबरोबर पटत नाही तर राहून काय उपयोग आहे? हिला धड सुखाने नांदायचंही नाहीये आणि त्या केदारला मोकळे करायचं नाहीये. मोकळं करायला शिक्षा नाहीये ती, नातं येते. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे म्हणून लग्न केले त्यांनी. आणि जेव्हा एकमेकांवर प्रेम असतं ना तेव्हाच राग येतो. म्हणून तारिणीला हा त्रास होतोय. आणि एवढ्या थोड्या भांडणांनी कुणी काडीमोड घेत नसतं. संसारामध्ये अशी भांडणं व्हायलाच हवी. त्यांनी मन मोकळी होतात. दुराव्यामुळे जोडीदाराबद्दल आपल्या मनात ओढ निर्माण होते. आई जगत तारिणी, गेली अनेक वर्ष तुझ्याकडे मी एकच मागणं मागते, ते म्हणजे माझ्या तारिणीचं सुख. आजपर्यंत आयुष्याच्या कुठल्याच टप्प्यावर ते तिला मिळालेलं नाहीये. सगळ्यांना जीव लावणारी माझी तारिणी, तिच्या आयुष्यात तिच्यावर प्रेम करणारा माणूस तिला मिळालं नाही. आणि आता केदार सारखा गुणी मुलगा तिच्या आयुष्यात आलाय तर एका मागोमागे एक विघ्न तिच्या संसारात येत आहेत. तिची काळजी घ्यायला माझे असे किती दिवस राहिलेत आई, पण पोरीचं पूर्ण आयुष्य जायचंय. त्यांच्या दोघातलं हे अंतर लवकरात लवकर कमी होऊ दे आणि त्यांचा संसार सुखाचा होऊ देत ग. तुमची ही इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. तारिणीच्या कर्माची फळं आहेत सगळी. माझ्या निशीच्या हक्काची संपत्ती ओरबाडायला गेली होती ना लग्न करून त्या घरात, तिच्या बरोबर हेच होणार आहे. बोललीस? वाटलंच होतं मला. तारिणी घरात आल्यापासून तू एक शब्दही कशी काय बोलली नाहीस? बोलणारच, का नाही बोलायचं? आणि तुमची देवी सुद्धा बघतीये. माझ्या निशीच्या सुखाच्या आड आली आहे तारिणी, आणि देवीने शिक्षा केली आहे तिला. मला एक सांग, तारिणी निशीच्या सुखाच्या आड आलीये का तू तारिणीच्या सुखाच्या आड आलीयेस? नाही म्हणजे बघ, खांडेकरांचं स्थळ तारिणीसाठी आलं होतं माहितीये ना. तू परस्पर निशीचं लग्न त्या घरात लावून दिलंस, विसरलीस? दुसऱ्याचं ओरबाडलेलं आपल्याकडे फार काळ टिकत नसतं ग. आणि आता राहिला प्रश्न तारिणीचा. तू तर तिची अजिबात काळजी करू नकोस ग. आजवर तू फक्त तिला शिव्या शापच दिलेस, पण देवी आईने तिच्यासाठी केदार सारखा गुणी मुलगा आणि खांडेकरांसारखी चांगली माणसं पाठवली.
केदार कशी नाही म्हणजे बघा ना तो किती रागात आहे. तुम्ही आता काही त्याला बोललात ना तो आधीच नाही म्हणेल. त्यापेक्षा हा विषय आहे ना तो तुम्ही आजीकडनं जाऊ दे ना त्यांच्याकडे. तुम्ही आजी करेल त्यांना कन्व्हिन्स. तारिणी चहा झालाय का? केदार, आर यू ओके? परफेक्ट, फाईन. तारिणीला मिस करतोयस? बिलकुल नाही. मी तिला काय मिस करेल? ते सवयीनुसार आलं माझ्या तोंडून. मी मिस वगैरे काय करत नाही तिला. ती तिकडे खुश आहे माहेरी. आणि तुला का असं वाटतंय की तारिणी तुला मिस करत नाहीये? गेल्यानंतर तिचा एकही फोन नाही आलाय मला. त्या दिवशी सुमी आजीने फोन केला तेवढंच फक्त. अरे मग केदार या तू विषयावर कर. नको ना बोलूया आपण, प्लीज. ओके, टेक युअर टाइम. आय अंडरस्टँड. पण मला खात्री आहे की सगळं नीट होणार आहे. चला मी ऑफिसला निघतो. अरे चहा घेऊन जा नाही ना. आता मूड नाही आहे माझा, प्लीज. ओके बरं ऐक, मला ऑफिसला यायला जरा वेळ होणार आहे. एक काम आहे ते पूर्ण करून येईन. हं? हो, मला पण रस्त्यात एक काम आहे ते करून मी ऑफिसमध्ये भेटतो. ओके नीट जा. हं.